कोल्हापूर, सांगली, पुणेवरून तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार असाल तर ही रील तुमच्यासाठी आहे. मिरज जंक्शन वरून बिकानेर एक्सप्रेस 2:45 वाजता सुटते. साधारण 8 वाजता ही गाडी पुण्यामध्ये असते. तुम्ही पुण्यामधून सुद्धा ही गाडी पकडू शकता. दर मंगळवारी गाडी असते आणि या गाडीनं तुम्हाला बडोदा या ठिकाणी जायचं आहे. बडोद्याला ही गाडी 5 वाजता पोहोचते आणि यालाच कनेक्टेड दादर एकता नगर ही गाडी तुम्हाला बडोद्यामध्ये पकडायची आहे. ही गाडी 5:30 वाजता बडोद्यामध्ये येते आणि तिथून पुढे 1 तास प्रवास करून आपण एकता नगर या ठिकाणी पोहोचतो. स्टॅच्यू ऑफ युनिटी पासूनचं सगळ्यात जवळचं स्टेशन हेच आहे. या स्टेशनवरून स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत जाण्यासाठी बॅटरीवरच्या मोफत गाड्या उपलब्ध आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी 3 प्रकारची तिकीट आहेत. एक 150 रुपये, दुसरं 380 रुपये आणि 1000 रुपये. आज जाताना तुम्हाला खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार नाही, त्यामुळे पिशवी बाहेरच ठेवून जावा. या ठिकाणचं क्लिनिंग आणि मॅनेजमेंट खूपच मस्त होतं, मला खूप आवडलं. नर्मदा नदीवर डॅम आहे आणि डॅमच्या लगतच हा भव्य दिव्य पुतळा बघितल्यावर अगदी भारावून जायला होतं. 150 रुपयाच्या तिकीटमध्ये तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या पायाशी जाऊ शकता, तर 380च्या तिकिटामध्ये तुम्ही लिफ्टनं वरही जाऊ शकता. या ठिकाणाहून सुंदर असं दृश्य बघायला मिळतं आणि स्ट्रक्चर सुद्धा आतमध्ये कशा पद्धतीने आहे हे याची आपल्याला जाणीव होते. या ठिकाणचे लिमिटेड स्लॉट्स असतात, त्यामुळं तुम्ही ऑनलाईन तिकीट हे बुक करू शकता. आणि याच पुतळ्याच्या खालच्या बाजूला एक म्युझियम आहे आणि त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाबद्दल माहिती दिलेली आहे. आता मी त्यांच्या पायाजवळ आलेलो आहे. केवढा भव्य दिव्य असा पुतळा आहे बघा. त्यानंतर बाहेर आल्यावर भरपूर स्टॉल सुद्धा खाण्याचे उपलब्ध आहेत. रेट थोडासा जास्त आहे आणि याच बरोबर संध्याकाळसाठी एक लाईट शो सुद्धा होतो आणि त्यासाठी बाकडी टाकलेली आहेत आणि तिथून आपण निवांत बसून हा लाईट शो अनुभव घेऊ शकतो. याच तिकिटामध्ये आतमध्ये सुद्धा एंट्री असते, पण त्याचे स्लॉट आधी आपल्याला मिळणं गरजेचं आहे, नाहीतर आपण बाहेर बसून सुद्धा हे बघू शकतो. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाशी आणखीन कोणते स्पॉट बघितले पाहिजेत, किती खर्च येतो आणि राहण्याची सोय काय आहे हे जाणून घेण्यासाठी याची पुढची रीलचे भाग बघायला विसरू नका आणि फॉलो करा.